किती देवी देवता आहेत आपले? हात वर करा, तुम्हाला माहिती आहे किती देवी देवता आहे? किती आहेत? किती देवी देवता आहेत? 33. त्याच्या पुढे कोटी. एवढे देवता कमी पडले तुम्हाला? एवढे देवी देवता कमी पडले तरी सुद्धा तुम्ही चादर आणि फादरवर माथा फोडायला जाताय? माझे शब्द लक्षात येत आहे ना? 3 खिळे ठोकले म्हणून त्यांना देव मानलं गेलं. 6 महिने भीष्म पितामह बाणांच्या शय्यावर होते, त्यांना आपण देव मानत नाही. माझे शब्द लक्षात घ्या. कदाचित मला कुठल्याही धर्माचा किंवा कुठल्याही प्रांताचा जातीचा भेदभाव करायची गरज नाही, पण मला माझ्या हिंदू बहिणी बांधवांना आणि जे झोपलेले शेर आहेत ना, सिंह, त्यांना जागवायचं आहे. 3 खिळे ठोकले म्हणून त्यांना देव मानलं गेलं. इथे 6 महिने भीष्म पितामह बाणांच्या शय्येवरती पडलेले होते, आपण त्यांना देव मानत नाही. बरोबर ना? 33 कोटी नाहीये, करोड नाही. करोड नाही, कोटीचा अर्थ आहे संस्कृत मध्ये प्रकार. फक्त 33 देवता आहे. 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 इंद्र आणि 1 प्रजापती. 8 वसु यांना श्राप मिळाला, देवकीच्या पोटी जन्माला आले. त्याच्यानंतर 11 रुद्र भगवंताचे अवतार, 12 आदित्य आणि 1 इंद्रदेव आणि 1 प्रजापती दक्ष, त्याचे आपण लेकर. 8 वसु म्हणजे अग्नी, पृथ्वी, वायू, अंतरिक्ष, आदित्य म्हणजे सूर्य, धौम नावाचा वसु म्हणजे जे भीष्म पितामह, चंद्रमा आणि नक्षत्र म्हणजे दक्ष प्रजापतीच्या मुली, हे 8. 11 रुद्र म्हणजे प्राण जे शरीरात आहे, अपान म्हणजे जे पचत नाही ते सुद्धा देव आहे, व्यान, समान, उदान, नाग, कृम, क्रकुल, देवदत्त, धनंजय आणि जीवात्मा, हे 11 रुद्र. 12 आदित्य म्हणजे 12 महिन्यांचे नाव म्हणजे 12 महिने, 1 इंद्र बिजुली नावाचे आणि 1 प्रजापती म्हणजे यज्ञ. असे 33 करोड नाही, फक्त 33च देवी देवता आहे. आणि यांना सगळ्यांना त्यांचं काम सोपवलंय. अग्नीला काम सोपवलंय की तू शीतलता जिथे जास्त असेल तिथे प्रज्वलित हो आणि लोकांना गरमी दे. पृथ्वी मातेला काम सोपवलेलं आहे की तू तुझ्या लेकरांचा सांभाळ कर. वायूला सांगितलंय की तू तुझ्या लेकरांना श्वासाच्या मार्फत जिवंत ठेव. हे 33 प्रकारचे देवता आहेत. तुम्ही 33 कोटी लिहून ठेवलेले. हा चला ठीक आहे, ते जरी देवता असतील 33 कोटी समजा, पण ते तुम्हाला कमी पडले आणि तुम्ही नवस घालताय कोणापुढे जाऊन? पूजिती मोठे दगड गोटे, अंगी लावून या राख, डोळे झाकूनी करती पाप. म्हणती साधू मोठे मोठे, डोळे लावून करती पाप मोठे मोठे. कशाला जाताय तुम्ही कुणाजवळ? महाराज हा जो आता हे जे मी बोललो ना, याला तुकाराम महाराजही फार छान शब्दात म्हणतायत, सेंदरी हेंदरी दैवते. तुम्ही असला मूर्खपणा करू नका. नवस करून जर पोरं पैदा होत असतील तर तुम्ही लग्न नका करू. तुकाराम महाराज सरळ शब्दामध्ये सांगताय. आता तुम्ही असं म्हणाल की महाराज मग शिवमहापुराणात हे उपाय लिहिलेले ते कशासाठी? तुम्ही उपाय केलात काही हरकत नाही ना, ती तुमची सकारात्मकतेची भावना आहे. पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी आपल्या शरीरातून उत्सर्जित होत असते. आज त्याला रेकी म्हटलं जातं, रेकी पद्धत. त्या काळामध्ये रेकी पद्धत होती. या ठिकाणी बसलेला साधू श्रीलंकेमध्ये बसलेल्या साधूशी संवाद कम्युनिकेशन करत होता, त्याला रेकी सिस्टम म्हणत होते. महाराज सायन्स आज निघालेलं आहे या 150 वर्षामध्ये, पण ज्ञानेश्वरी किती जुनी आहे. आणि जुनी म्हटल्यानंतर ती रोज जुनी होते असं नाहीये, पण ज्ञानोबारायांनी त्याच्यामध्ये सर्वस्व सार लिहून ठेवलेला आहे. संपूर्ण शस्त्र शास्त्र औषधी 4 वेद आहेत, 18 उपपुराणे 18 पुराणं आहेत, तरी सुद्धा आपण त्यांना मानत नाही. आणि यामध्ये 84 लाख योनीतून जन्म होतो. जलज नवलक्षाणी
स्थावर लक्षावंशती कृमाय रुद्र संख्यांका पक्षाणी च दशलक्षकाम त्रिशलक्षाणी पाशवाः चतुर्थ लक्षाणी मानवाः। पाण्यामध्ये 9 लाख वेळा जन्म घ्यावा लागतो, त्याला जलचर म्हटल्या गेलं। पाण्यामध्ये जन्म घ्या मरा, जन्म घ्या मरा, 9 लाख प्रकारचे किडे पाण्यामध्ये आहे। देव मासा, डॉल्फिन मासा, अनेक प्रकारचे झिंगे बोंबील जे तुम्ही खातात ते पण कुणाचा तरी जीव आहे। आणि हे मेल्यानंतरच पुन्हा एक दुसरा जन्म होतो, तो म्हणजे स्थावर लक्षावंशती। 20 लाख प्रकारचे झाडं या संपूर्ण पृथ्वीवरती आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला जन्म घ्यावा लागतो। क्रमया रुद्र संख्यांका 11 लाख वेळा आपल्याला शिदोडांसारखे अनेक रेंगणारे जीव आहेत, साप असेल, कृम असेल, कीटक असेल, यांचा जन्म आपल्याला घ्यावा लागतो। पाशिणाहा दशलक्षकाम 10 लाख वेळा पशु पक्ष्यांचा जन्म, हे जे पशु पक्षी आहेत ना 10 लाख प्रकारचे आहेत, हे लिहून ठेवलेले ज्ञानेश्वरीमध्ये। आणि आज सायन्स बघतोय कशात काय लिहिलेलं आहे, कुठे काय लिहिलेलं आहे। तुम्ही आज सायन्सची निर्मिती झाली, पण हजारो लाखो शेकडो वर्षापूर्वी माझ्या छोट्याशा ज्ञानोबारायांनी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे। त्रिशलक्षाणी पशवाहा 30 लाख वेळा पशुवांचा जन्म आपल्याला घ्यावा लागतो। हाती, घोडा, सिंह, बकरा, माकड असे अनेक पशु पक्षी आहेत। आणि चतुर्लक्षाणी मानवाः 4 लाख मनुष्यांच्या जाती आहेत, त्याच्यामध्ये शेवटचा जन्म मानवाचा। एवढं फिरून आल्यानंतर सुद्धा आपण भगवंतांना जे 33 प्रकारचे देवी देवता आहेत त्यांना मानत नाही। टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, आपण केलं पाहिजे, परंतु भगवंताचं नाम संकीर्तनही आपल्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे महाराज।